हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर बघा, पहाटेचे 5:30 वाजलेले आहे आणि मी सकाळी 5:15ला उठले, मस्तपैकी फ्रेश झाले आणि बाहेरचं वातावरण खूप छानसं थंडगार वातावरण होतं. म्हटलं चला बाहेर छानपैकी थंड वातावरणामध्ये निवांत बसून आपलं गरमागरम फ्रेश घ्यावं आणि मस्तपैकी एन्जॉय करावं. त्यानंतर आपले कामं तर दिवसभर चालणारच आहे. तर मग बघा, आपले दिवसाचे जे कामं आहे ना ते सर्व आटोपून घेतले सकाळचे आणि ताजी ताजी मस्त भेंडी घेतली दारावर विकत आणि भेंडीची भाजी बनवायची होती आज. त्यासाठी मस्त कट करायला निवांत बसून भेंडी घेतली चिरायला. तर भेंडी वगैरे चिरली आणि मस्तपैकी भेंडीची भाजी पण बनवून घेतली. आणि मध्ये आपलं सर्वजण उठलेले होते, त्यांना कोणाला फ्रेश, कोणाला चहा, तर ह्या सर्व गोष्टी आपल्या चालूच असतात. तर आता तुम्ही म्हणणार की टमाटे कशाला कट करत आहे, भेंडीच्या भाजीमध्ये काय टमाटे घालणार आहे? तर नाही, भेंडीची भाजी तर माझी बनून तयार होती, पण मला आणखी दुसरी भाजी बनवायची होती. म्हटलं चला त्यासाठी आपण मस्तपैकी टमाटर वगैरे कट करून घ्या. आणि कसं आहे, कुठलाही स्वयंपाक करताना ना सारखं सारखं आपण ओट्यावर उभं राहून पण काम करणं नाही शक्य होत. तर मग मी बसूनही काही कामं करते. मस्त आंघोळ वगैरे माझी झालेली होती, बरेचसे कामं झालेले होते. आणि आजचा मेनू जरा विशेष होता, कारण आपण म्हटलं चला आज छानपैकी मस्त स्वयंपाक बनवावं सर्वांसाठी, काहीतरी वेगळं. आणि मी आज ना काबुली चणे कालच भिजत घातलेले होते, तर काबुली चण्याची उसळ बनवणार होती, तीही बिना लसूण कांद्याची. तर त्यासाठी मस्त मी गोडलिंबाचा पाला, आपला ताजा ताजा फ्रेश असा पाला मागून तोडून आणलेला होता. त्यानंतर टमाटर कट करून घेतले, कारण आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, गोडलिंबाचा पाला हे सर्व आपल्याला भाजीमध्ये घालायचं होतं. म्हणून ना जिरं, मोहरी असे मस्त तडका देऊन भाजीचा. तर म्हटलं चला मसाले वगैरे आपण जे आता साधेसुधे मसाले घालणार आहो ना, तर ते करून घेऊ बारीक मिक्सरमध्ये. आणि मुलं पण उठलेले होते, मुलांचं सुरू होतं, कोणाला फ्रेश, कोणाला चहा, हे आपल्या मुलांची मध्ये मध्ये लुडबुड सुरूच असते. माझी मस्त अशी देवपूजा वगैरे झालेली होती मस्त सकाळी सकाळी. आणि मला ना देवपूजा केल्याशिवाय ना माझी कामाला सुरुवातच होत नाही. मला सकाळी आधी पूर्वीपासूनची सवय आहे सर्वात अगोदर देवपूजा करायची. आणि जेव्हा मी गावाकडे राहत होती ना, तेव्हा पण मी सर्वात आधी सुरुवात माझी देवपूजेपासूनच करायची. म्हणजे आपले जे सकाळचे डेलीचे कामं आहेत ते आवरून सुरुवातीला देवपूजा करून घ्यायची. आणि हे बघायचं सुरू असते दिशाचं बॉसगिरी. ती घरामध्ये आपली बॉसगिरी चालूच असते मुलांसोबत तीच, कारण ती मोठी आहे, केदार लहान आहे, गौरी लहान आहे, तर ती आपली सुरूच असते सतत तिची बडबड बडबड. ती सर्वांसाठी चहा करत होती, कारण आमच्याकडे कोणी चहा घेते तर कोणी ग्रीन टी घेते, असं आमचं सर्वांचं सकाळचं रुटीन असते. आणि दिशाला तर चहाची इतकी सवय आहे, ती चहा पिल्याशिवाय सकाळी ऐकतच नाही. तिला कितीही म्हटलं की चहा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण ती काही ऐकत नाही. मग मी माझी कामं करतच होते. आणि बघा आता काही आपल्याला सवयी आपल्याला लावायच्या असतात. मस्त चहा बंद करणे, मी तर माझा चहा सोडलेला आहे. मी आणि मिस्टरांनी, आम्ही दोघांनीसुद्धा चहा घेणं बंद केलं आहे. आम्ही दोघंही ग्रीन टी घेतो, मम्मी पण ग्रीन टी घेते, पण मध्ये मध्ये कधीतरी मम्मी घेते. तर इथं मस्त असं पारायण करायचं होतं मला. तर हे मी सुरुवातीला 7 दिवस पारायण लावलं होतं. हाही व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे, तर चला म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावं, म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. आज पारायणाची होती समाप्ती. 7 दिवसाचं पारायण लावलं होतं, तर ते पूर्ण झालेलं होतं. मग आज समाप्ती होती, तर मी आज स्वयंपाक नैवेद्य वगैरे मला लवकर बनवायचा होता, कारण मी सकाळी तसं पारायण वाचून झालं होतं माझं. आणि इथे केदारला पण आता नाश्ता करायचा होता, तर त्याला पण ओट्स बनवायचे होते आज नाश्त्यामध्ये. मग मी त्याची मदत करत होती. आणि तसं तर मुलांना सवय आहे आपापले कामं करून घ्यायची. मला जर घाई असली ना, गडबड असली ना, मी माझे कामं करते आणि मुलं आपापले कामं करतात. जसं आता तुम्ही बघितलंच की दिशासाठी चहा बनवत होती, आता केदारसुद्धा त्याच्यासाठी नाश्ता बनवत आहे, कारण मुलांना माहीत आहे की आज आपल्या आईच्या मागे खूप धावपळ होणार आहे.
हे बघा, हे आहेत आपल्या झाडाचे वांगे आणि 3च वांगे मिस्टर तोडून घेऊन आलेले होते झाडाचे. बोलले की माकड येतात आणि मग तोडून घेऊन जातात, म्हणून तू या 3च वांग्याची भाजी बनव. मी म्हटलं की मला तर वांग्याची भाजी नाही खायची, कारण माझं पारायण सुरू आहे, तर मी तर माझ्यासाठी नाही बनवणार आणि आता तर अजिबात बनवणार नाही, कारण मी उद्या बनवणार होती वांग्याची भाजी. मग मी ते वांगे बाजूला ठेवले आणि आपला स्वयंपाक करायला घेतला. तर बघा, आज मस्त अशी काबुली चण्याची भाजी बनवत आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने काबुली चण्याची भाजी बनवून बघा. खरंच खूप अप्रतिम आणि चविष्ट भाजी होते. जणू काही आपण अक्कलकोटला, गाणगापूरला, जिथे दत्तांचे ठिकाण आहे ना, त्या ठिकाणचा प्रसाद जेवत आहो असा आपल्याला अनुभव येते ह्या भाजीच्या चवीमुळे. आणि काही नाही, मस्त टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची घाला, छान कढीपत्ता आणि आपले जे कोरडे मसाले आहेत ना मसाल्याच्या डब्यातले, तिखट, मीठ, धने पावडर, हळद, हेच मसाले घाला आणि खूप चविष्ट होते. आणि बघा, मी ना जे काबुली चणे शिजवले होते ना, त्यामधले थोडेसे मिक्सरमधून पण काढून घेतली पेस्ट. त्यामुळे काय झालं ना, भाजीला असा घट्टपणा येतो. घट्टसरपणा येण्यासाठी ना अशा पद्धतीने तुम्ही चणेसुद्धा साधे असो की काबुली असो, काळे चणे असो की पांढरे चणे असो, दोनपैकी कुठलेही तुम्ही जेव्हा चणे बनवता ना, तेव्हा त्याचीच पेस्ट काढून तुम्ही या चण्याला लावा ना, खूप मस्त होते. बघा, मी आता थोडेसे चणे यामध्ये घातले आणि विसरली होती पेस्ट घालायला. तर मग थोडे हे चणे परतून घेतले आणि मग मला आठवण आली, तर मग मी ते पेस्ट यामध्ये घालते. आणि खूप छान चविष्ट स्वयंपाक झाला होता आजचा बेत होता मस्त बटाट्याची सुक्की भाजी, त्यानंतर चण्याची रस्सेवाली भाजी, वरण भात, पापड, कढी, पुरणपोळी असा आजचा स्वयंपाकाचा बेत होता. आणि पुरण खूप अप्रतिम असं झालेलं होतं, चविष्ट. आता मी कुठे कुठे व्हिडिओ घेतलेला आहे आणि कुठे नाही घेतला आहे, कारण इतकी गडबड होती सकाळी. मला आज धावपळ होती माझ्या मागे, कारण मी जवळजवळ 8 वाजता पारायण वाचून उठलेली होती आणि मग घरातले काही कामं राहिलेले होते ते केले. आणि त्यानंतर बघा, 10:30 वाजता आपण गुरुचैत्राच्या पारायणाचा नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा असतो, कारण 10:30 वाजता नैवेद्याचा गुरुचैत्राच्या टायमिंगच आहे ठरलेला. आणि त्यावेळेस मग आपल्याला महाआरती करायची असते. ती नैवेद्य ठेवल्यानंतर, अर्पण केल्यानंतर आपण महाआरती करू शकतो. त्याचा टायमिंग 10:30 म्हणजे 10:30च आहे. तर तेवढ्या वेळात माझा स्वयंपाक झाला पाहिजे असा माझा हे होतं, ठरलेलं होतं. मग मी माझी घाई गडबडीने आपले कामं करत होते. आणि बघा, इथे चण्याची भाजी तयार झाली. ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि लगेच त्याच कढईमध्ये बटाट्याची सुद्धा भाजी बनवायला घेतली. आणि बटाट्याच्या भाजीमध्ये पण जास्त काही नाही, मस्त जिरं मोहरीचा तडका दिला तेलामध्ये. त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट काढून घेतली होती, गोडलिंबाचा पाला आणि कोथिंबीर हे घालून मस्त असं छान बघा परतून घेतलं. आणि थोडी हळद, मीठ वगैरे चवीनुसार घालून अशी भाजी एकदम साधी सुधी अशी भाजी बटाट्याची बनवलेली होती. खूप छान. जशी आपण एखादं बाहेर जेव्हा आपण हॉटेलमध्ये समोसा किंवा आलूबोंडा खायला जातो ना, तर खूप अशी टेस्टी चविष्ट मस्त लागते ना चटणी आपल्याला बटाट्याची. तशीही चव म्हटली तर चालेल किंवा आपण प्रसादामधली चव म्हटली तरी चालेल. अशा पद्धतीने मस्त बटाट्याची भाजी होते. तुम्ही पण अशी बाहेर प्रवासात सुद्धा न्यायला बनवू शकता. आणि खूप सिंपल असते भाजी ही, चविष्ट पण तेवढीच असते. तर अशी आपली बटाट्याची भाजी तयार होते. तोपर्यंत आपलं सुरू आहेच बाकीचेही कामं मी करत होते. आणि त्यानंतर घेतले मी इथे पापड तळायला. बघा, आता माझ्याकडे बाकीचे पापड आहेत, पण मुलं खात नाही, म्हणून म्हटलं चला पिंगर तळून घ्या मस्तपैकी मुलांसाठी आणि सर्वांसाठी होणार, म्हणून ना मी पिंगरच तळायला घेतले. इथे हे बघा, मस्त असे छान पिंगर आपले तळून घेतले. आणि म्हटलं नैवेद्यासाठी पण होणार आणि मुलांना पण खायला होणार, म्हणून छान मस्तपैकी कुरकुरे पापड असं काही थोडंफार तळलं. त्यानंतर गरमागरम कांदा भजी. तर महाराजांचा आवडीचा नैवेद्य आहे कांदा भजी. 7 दिवस तसं तर आपण कांदा लसूण खात नाही, पण ज्या दिवशी आपण पारायणाची समाप्ती करतो ना, त्या दिवशी नैवेद्यामध्ये कांदा भज्याचा मान असतो म्हणजे असतोच. मग मी छान असे मस्त कुरकुरीत कांदा भजीसुद्धा काढून घेतले. आणि आता इथे बनवत आहे मी कढी. तर ही कढीसुद्धा खूप चविष्ट होते. यामध्ये कुठलाही लसणाचा वापर न करता मस्तपैकी मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, जिरं मोहरी
चा तडका दिला. कढीपत्ता घालून, हळद घालून, बेसन घालून ताकाची अशी अप्रतिम आणि चविष्ट अशी मस्त कढी केली होती. आणि ही कढी पण एकदम साधी सिंपल बनवलेली आहे. यामध्ये ही काहीही जास्त घातलेलं नाही, पण हिंगाचा तडका मात्र यामध्ये आवर्जून द्यायचा असतो. खूप मस्त असं हिंग आपलं चविष्ट होतो. बघा आता कितीही धावपळ असो, काहीही असो, पण आपला जो आहार आहे, आपला जो नाश्ता आहे तो चुकायला नको. म्हणून मग मी सर्व कामं करता करता वेळेत वेळ काढून सर्वात आधी माझा जो नाश्ता असतो ना तो मी बनवला. कारण जेव्हा मी नाश्ता बनवते तेव्हा मी घरातल्यांना सर्वांना देते आणि माझ्यामुळे मग सर्वजण नाश्ता करतात. नाहीतर कोणीही स्वतः नाश्ता करत नाही आमच्या घरामध्ये. तर हा हेल्दी नाश्ता मी स्वतः बनवते, सर्वांना देते आणि मी पण घेते. तर बघा आता माझा स्वयंपाक तसा रेडी झाला होता आणि हे बघा आपले नैवेद्याचे ताटं असे रेडी झालेले आहे. हा आज आहे गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती. तर अशी छान मस्त बघा किती सुंदर पूजा दिसत आहे. देवपूजा आणि दिवे वगैरे प्रज्वलित केलेले आहे. हा आहे आपल्या गुरुचरित्राचा ग्रंथ. त्यानंतर बघा हे अशा प्रकारे मस्त ताट सजवलेलं आहे. पुरणपोळी, मस्तपैकी कढी, पापड, वरण, भात, भजी, चण्याची भाजी असा आपला साधासुधा मस्त सात्विक, शुद्ध सात्विक जेवणाचा आजचा बेत आहे. आणि सर्वजण मस्त या ऑनलाईन जेवायला व्हिडिओद्वारे. तर आता आम्ही पण सर्वजण जेवण करायला बसलेलो आहे. दुपारचे जवळजवळ 12-12:30चा हा टायमिंग आहे. चला तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. असा होता माझा